नगर परिषदा आणि नगरपंचायतींचा सर्व निकाल आता 21 डिसेंबरलाच लागणार आहे। हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं मोठा निर्णय दिलाय। नागपूर खंडपीठामध्ये नव्या निवडणूक प्रक्रियेला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती। त्यावर महत्त्वपूर्ण निकाल देताना कोर्टानं उद्या होणारी मतमोजणी पुढे ढकलली आहे। उद्याच्या निकालाचा 20 डिसेंबरच्या मतदानावर परिणाम होऊ नये यासाठी 21 डिसेंबरलाच सर्व मतमोजणी करणं योग्य होईल, असं हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठानं म्हटलंय। जरी आजचं इलेक्शन झालं पोलिंग, तरी त्या सगळ्या याचे निकाल जे आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। काउंटिंग आणि डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट हे 21 तारखेला होईल। कुठेतरी फ्री अँड फेअर इलेक्शन्स जे आहेत तो तत्व बाधित होत होता उद्या होणार। त्याच कारणामुळे सगळे जे इलेक्शन्स आहेत त्याचे जे निकाल आहेत ते 21 तारखेला घोषित होतील। सोबतच 21 तारखेपर्यंत निवडणूक संपल्यानंतर अर्धा तास कुठले एक्झिट पोल देखील 20 तारखेचं जे पोल आहे त्याच्या निवडणूक संपल्यानंतरच अर्ध्या तासानंतर एक्झिट पोल हे डिक्लेअर होतील। तर आजच्या सुनावणीमध्ये कोर्ट नेमकं काय म्हणालं बघूया। उद्या कोणतीही मतमोजणी होणार नाही। सर्व मतमोजणी एकत्रितपणे 21 डिसेंबरला होईल। आज एक्झिट पोल जाहीर करायला देखील मनाई असेल। 20 तारखेच्या मतदानानंतरच एक्झिट पोल जाहीर करावे। तर निकाल लांबणीवर गेल्याचे परिणाम काय काय होऊ शकतात बघा। 280 पेक्षा जास्त स्ट्रॉंग रूम मतमोजणी केंद्र 21 डिसेंबरपर्यंत राखीव ठेवावे लागतील। ईव्हीएम सुरक्षित ठेवण्यासाठी स्ट्रॉंग रूममध्ये 21 तारखेपर्यंत पोलीस बंदोबस्त वाढवावा लागेल। निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना रोज स्ट्रॉंग रूममध्ये जाऊन पाहणी करावी लागेल, स्वाक्षरी करावी लागेल। जवळपास विधानसभे इतक्याच जागा आहेत, त्यामुळे तेवढी प्रशासन आणि पोलीस यंत्रणा 3 आठवडे व्यस्त राहील। तर एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।